हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मीरा भाईंदर चालक पोलीस भरतीचा कट ऑफ किती लागेल, ड्रायव्हिंग टेस्टसाठी किती गुण असणारे विद्यार्थी या ठिकाणी पास होतील याची असणारी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्यासमोर येत राहतील. हे जे रँक वाईज PDF तयार केलेली आहे, या सर्व रँक वाईज PDF मी काही वेळानंतर टेलिग्राम चॅनलवर टाकतो, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका, जिथं मी इतरही जिल्ह्याचे अपडेट्स, लेखी परीक्षेबाबतची माहिती, निवड याद्या या सर्व गोष्टी तिथं देत असतो. म्हणून टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. हे जे लिस्ट तुमच्यासमोर दिसत आहे याच्यामध्ये पूर्ण असणारे मी मीरा भाईंदरचे जे मेल असणारे आहेत त्यांचे एकत्रित असणारे गुण करून त्यांची असणारी रँक वाईज PDF तयार केलेली आहे. याच्या जर तुम्ही 50 पैकी 50 गुण घेणारे जर विद्यार्थी बघितले तर तो आकडा तुम्हाला या ठिकाणी मिळतो. 273 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना असणारे या ठिकाणी 50 पैकी 50 गुण आहेत. आणि या 273 पैकी लगभग म्हणतोय मी, कारण इथं यांनी असणारा काही उल्लेख केलेला नाही, पण या ठिकाणी शेवटच्या दिवसाकडे असणारं माजी सैनिकाचं ग्राउंड घेतलं होतं आणि त्या हिशोबानं मला असं वाटतंय की या 273 पैकी लगभग असणारं बघा या 142 पर्यंत असणारे जनरलचे विद्यार्थी आहेत, म्हणजेच इतर कॅटेगरी त्याचबरोबर ओपन जनरलचे असणारे विद्यार्थी आहेत. आणि 143 पासून ते 273 पर्यंत लगभग असणारे हे एक्समॅन आहेत की ज्यांना असणारं 50 पैकी 50 गुण मिळालेले आहेत. त्याचं कारण असं आहे की यांचे जे चेस्ट नंबर आहेत हे शेवटच्या दिवसाकडले दिसत आहेत, म्हणून मी एक तो अंदाज या ठिकाणी काढलेला आहे. मग 273 या ठिकाणी जे 50 पैकी 50 गुण घेणारे आहेत एवढेच असणारे काय ड्रायव्हिंग टेस्टसाठी क्वालिफाय होतील का, तर असं नाही. याच्यानंतर बघा 48 गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी 375 पर्यंत आहे, म्हणजे 375च्या वर असणारे 48 प्लस गुण आहेत. 102 विद्यार्थ्यांना या ठिकाणी 48 असणारे गुण आहेत. तर माझ्या हिशोबानं ओपन जनरलचा जो कट ऑफ असेल हा कट ऑफ या ठिकाणी 48 पर्यंत येऊ शकतो. 8 जागा या ठिकाणी जनरलला आहेत आणि एक असणारं त्या ठिकाणी अंशकालीन पदवीधरची, अशा मिळून 9 जागा. आणि 9 जागेसाठी एकाच 15 या प्रमाणामध्ये असणारं त्या ठिकाणी विद्यार्थी 135 विद्यार्थी या ठिकाणी बोलवले जातील. 142 विद्यार्थी या ठिकाणी 50 गुणवाले जनरल, म्हणजेच या ठिकाणी जे माजी सैनिक नाहीत असे आहेत. पण या 50 पैकी 50 गुण जे 142 लोकांना आहेत त्यापैकी प्रोजेक्ट अफेक्टेड काही असतील, खेळाडू म्हणजे स्पोर्ट्स पर्सन असतील, त्याचबरोबर भूकंपग्रस्त असतील, होमगार्ड असतील, यामुळे या ठिकाणी जो कट ऑफ आहे तो ओपन जनरलचा 48 मार्कापर्यंत येईल. आणि बाकी जे सर्व कॅटेगरी आहेत, मग ते SC असेल, ST असेल, या जे कॅटेगरी आहेत यांचा कट ऑफ असणारा लगभग 45 मार्कापर्यंत येऊ शकतो. मग NT कॅटेगरी जे असतील तर यांचा कट ऑफ या ठिकाणी 47 मार्कावर बसेल. कशावरून, तर 47 मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या मी तुम्हाला इथं दाखवतो, जेणेकरून तुम्हाला असणारा अंदाज येईल की 47 गुण असणारे किती विद्यार्थी या ठिकाणी आहेत. तर बघा 47 गुण घेणारे 759 विद्यार्थी आहेत की ज्यांना असणारं 47 गुण आहेत. आणि एकूण जागा जर तुम्ही बघितलेल्या असतील मीरा भाईंदरच्या, तर त्या जागा या ठिकाणी 81 जागा आहेत, सर्व कॅटेगरी, सर्व समांतर आरक्षण मिळून. त्याच्यामुळं OBC कॅटेगरीचा कट ऑफ असेल किंवा NT कॅटेगरीचा कट ऑफ असेल, हा कट ऑफ 47 मार्कावर लागेल असा एक माझा अंदाज आहे. त्याचबरोबर SEBC कॅटेगरी असेल, SBC असेल, या सर्व कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो 47 मार्कापर्यंत लागेल. SC ST कॅटेगरी मे बी होऊ शकते 45 मार्कापर्यंत येऊ शकतो. EWS कॅटेगरीचा या ठिकाणी हा पण असणारा 43 ते 45च्या दरम्यान असणारा लागू शकतो मीरा भाईंदर चालकसाठी. तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी मुलांचा कॅटेगरी वाईज काय कट ऑफ लागेल याचा एक तुम्हाला मी अंदाज सांगितलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण महिलांचा काय कट ऑफ लागेल याची माहिती पाहूयात. चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा,
या PDF मी लवकरच टेलिग्राम चॅनलवर टाकतो, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारे दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. तर बघा, ही असणारी या ठिकाणी मीरा भाईंदरला चालक पदासाठी मुलींनी जी मैदानी चाचणी दिलेली आहे त्याचे असणारे रँक वाईज गुण आपण लावलेले आहेत. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला 50 पैकी 50 गुण घेणाऱ्या किती मुली आहेत, तर त्या 43 असणाऱ्या मुली आहेत की ज्यांना असणारे 50 पैकी 50 गुण आहेत. आणि ओपन कॅटेगरीमध्ये ओपन फिमेल मध्ये या ठिकाणी जागा तुम्ही पाहिलेल्या असतील तर 7 जागा इथं आहेत. 7 जागेसाठी एकाच 15 या प्रमाणात 105 नंबरला बघा 47 गुण असणारी विद्यार्थिनी तुम्हाला पाहायला मिळते. तर 47 गुण असणाऱ्या कुठपर्यंत विद्यार्थी आहेत, तर 211 विद्यार्थिनी अशा आहेत की ज्यांना असणारे 47 प्लस गुण आहेत. आणि या सर्व असणाऱ्या ओपन फिमेलमध्ये बसतील. आणि बाकी मग 46 त्याच्यानंतर 44 इथपर्यंत असणारे भरपूर सारे विद्यार्थिनी तुम्हाला पाहायला मिळतात. आणि हे जर तुम्ही अजून पुढं 44चा आकडा बघितला तर तो असणारा 566 पर्यंत आहे. आणि त्या हिशोबानं या ठिकाणी जो OBC कॅटेगरी असेल, NT कॅटेगरी असेल, तर यांचा कट ऑफ 44 पर्यंत लागू शकतो. त्याच्यानंतर SC ST कॅटेगरी यांचा मुलींचा कट ऑफ जो आहे तो असणारा 43 ते 43 या दरम्यान असणारा SC ST कॅटेगरीचा लागू शकतो. त्याचबरोबर EWS कॅटेगरीचा पण असणारा लगभग 41 पर्यंत असणारा जाऊ शकतो, असा एक माझा वैयक्तिक अंदाज आहे. बाकी याच्यामध्ये असणारे यांनी कॅटेगरी किंवा पॅरलल रिझर्वेशन दिलेलं नाही, त्याच्यामुळे एक्झॅक्ट आकडा सांगणं कठीण आहे. फक्त एक अंदाज मी तुम्हाला या ठिकाणी सांगलेला आहे. तर अशा पद्धतीचे व्हिडिओ नेहमी पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्यासमोर येत राहतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.